नमस्कार, माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ढोबळी मिरचीची अगदी चमचमीत अशी भाजी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत। त्याआधी मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकलाय। कढीपत्ता छान तडतडल्यानंतर जिरी मोहरी आपण टाकलेली आहे। ते देखील छान अशी तडतडली आहे। ही अगदी झटपट होणारी भाजी आहे। आपल्याला जर डब्यासाठी वेळ झाला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा। आता आपण ह्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांदा मी इथे एक मध्यम आकाराचा घेतलेला आहे। आता कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला। जास्तही परतायचा नाही, एक थोडासा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत, कांदा मऊ पडेपर्यंत छान आपण त्याला परतून घेणार आहोत। कांदा आता छान असा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो देखील एक मध्यम आकाराचा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता कांदा आणि टोमॅटो छानपैकी आपण परतून घ्यायचा आहे। टोमॅटो देखील मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता ढोबळी मिरचीची भाजी म्हटलं की मुलं अजिबात खायला बघत नाहीत। त्यातल्या त्यात लहान मुलं तर अजिबात भाजीच नको म्हणतात। तर त्यांच्यासाठी अशी चटपटीत भाजी नक्की करून बघा, खूप छान टेस्टी होते। आता आपण हा कांदा आणि टोमॅटो छानपैकी परतून झाल्यानंतर ही ढोबळी मिरची मधून जशी आपण वांगी चिरतो त्याप्रमाणे चिरून ह्यामध्ये घातलेली आहे। तर त्यानंतर आपण त्याच्यावर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता ही स्टेप केल्यामुळे काय होतं, आपली जी ढोबळी मिरची आहे ती पटकन थोडीशी मऊ पडायला मदत होते आणि शिजण्यासाठीही पटकन मदत होते। आता हे छान असं आपण परतून घेणार आहोत आणि हे परतून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे। आता लाल मिरची पावडर मी इथे 1.5 चमचा वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या तिखटच्या प्रमाणे कमी जास्त करू शकता। जर कमी तिखट खात असाल तर कमी टाका आणि तिखट खात असाल तर जास्त टाका, कारण आपली मिरचीसुद्धा थोडीशी तिखटच असते। आता एक थोडंसं अर्धी वाटी इतकं मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर त्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर टाकलेली आहे। आता झाकण ठेवून आपल्याला हे छान असं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। आता ताट ठेवल्यानंतर 1-2 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघायचं आहे। तर झाकण काढून बघूया, मस्तपैकी पाणी देखील आटलेलं आहे, पण थोडीशी ढोबळी मिरची आपल्याला कच्ची वाटते। तर आपण थोडंसं पुन्हा एकदा पाणी ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून ह्याची वाफ काढायची आहे। आता सुरुवातीला थोडंसं परतून घ्या, परतून घेऊन परत एकदा झाकण ठेवायचं आणि छानपैकी वाफेवर भाजी शिजवून घ्यायची आहे। जेवढं तुम्ही ताट झाकून छान भाजी शिजवून घेताल तेवढी ती छान टेस्टीही होते आणि पटकन शिजली जाते। आता आपण पाहूया ताट काढून भाजी शिजली आहे का। पाहू शकाल तुम्ही, जबरदस्त कलर आलेला आहे आणि भाजी देखील आपली छान शिजलेली आहे। आता ही पुन्हा एकदा छान परतून घ्या, गॅस बंद करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून कळवा। तसंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच शेजारील बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल। आणि हो, ही भाजी तुम्ही नक्की करून बघायची आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व अगदी बोटात चाटून पुसून खाणार आहेत, एवढी सुंदर ही भाजी होते। चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। थँक्यू।